नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये शर्वरी आणि सारंग स्टेजवर असतात. तर शर्वरी अनाउन्स करून सांगते की आपण आता भूतकाळ बघितला, वर्तमान सुद्धा बघितला, मग एकमेकांवर इतके प्रेम करणारे दोघांचा तर भविष्यकाळ तर बघितलाच पाहिजे ना. तेव्हा सारंग म्हणतो की बरोबरच आहे, म्हणूनच आमचे जानकी बहिणी आणि ऋषिकेश दादा म्हातारे झाल्यानंतर कसे दिसतील हे दाखवण्यासाठी येत आहेत. आमच्या घरातील सर्वात लाडके, सर्वात ज्येष्ठ, आमच्या घरातील सर्वात मोठे सदस्य आमचे नाना आणि आई. तर सर्वांना खूप आनंद होतो. तेव्हा सर्वजण नाना आणि सुमित्राच्या स्टेजवर येण्याच्या स्वागतासाठी टाळ्या वाजवतात. तर जानकी म्हणते की काय नाना, तर ऋषिकेश म्हणतो की कम ऑन आई. तेव्हा नाना आणि सुमित्रा एकमेकांना चला असे म्हणून स्टेजवर येतात आणि एक लाजरान साजरा मुकडा चंद्रवाणी फुलला ग, राजा मदन कसा हसतो, जीव माझा फुलला ग या गाण्यावर ते डान्स करत असतात. आणि ऋषिकेश आणि जानकी यांचे म्हातारे झाल्यानंतर कसे दिसणार याची ऍक्टिंग करत असतात. नाना आणि सुमित्रा यांचा रोमॅन्टिकपणा पाहून सर्वांना तर खूप हसायला येतेच आणि त्यांचे हे गाणे तर सर्वांना खूप आवडते. त्यांचा डान्स सुद्धा सर्वजण अगदी खणखणून टाळ्या वाजवतात. जानकी तर आईंना मिठीच मारते. तेव्हा शर्वरी तर अनाउन्स करून सांगते की आई आणि नाना, तुमचा परफॉर्मन्स खरंच किती गोड झाला, असे वाटले की तुम्हाला तिकडे येऊन मिठीच मारावी. सारंग म्हणतो की मंडळी आता हा परफॉर्मन्स तर खूप गोड झाला, पण अजून एक सरप्राईज तुमच्यासाठी बाकी आहे. तर शर्वरी म्हणते की आता काय. तेव्हा सारंग म्हणतो की अगं काय आपली प्रमोशनल टीम ते बघ कशी तिकडे बसली. तेव्हा शर्वरी म्हणते की हो, आणि सारंग म्हणतो की आता मंडळी तुमच्या समोर एक असा परफॉर्मन्स सादर होणार आहे. आमचे ऋषिकेश दादा आणि जानकी वहिनी यांच्या कॉलेजचे मित्रमंडळी, म्हणजे महाराष्ट्रातील फेमस पत्रकार, मीडियावाले आता तुमच्या समोर येणार आहेत. मग टाळ्यांच्या कडकडामध्ये त्यांचे आपण स्वागत करूया म्हणून सर्वजण टाळ्या वाजवतात आणि सर्व मित्र मैत्रिणी ह्या स्टेजवर येतात आणि त्या सर्व मैत्रिणी गुलाबाची कळी कशी हळदीने माखली या गाण्यावर ते डान्स करत असतात. तर जानकी ऋषिकेशला त्यांचा तो डान्स खूपच आवडतो. सर्वजण अगदी खुश होऊन बघत असतात आणि ओवीसह जानकी आणि ऋषिकेशला सुद्धा ते डान्स करण्यासाठी स्टेजवर घेतात. सर्वजण एकत्र खूप डान्स करतात आणि त्यानंतर सर्वजण टाळ्या वाजवतात. तर सारंग पुन्हा अनाउन्स करून सांगतो आणि हा संगीत सोहळा खूपच गोड साजरा झालेला आहे. सर्व पाहुण्यांसाठी आणि सर्व परिवारासाठी जेवायची व्यवस्था केलेलीच आहे आणि कोणीही जेवल्याशिवाय जाऊ नका, धन्यवाद, असे बोलून संगीताचा कार्यक्रम संपतो आणि सर्वजण जेवायला निघून जातात. इकडे तर सर्वजण एकत्र येऊन बसलेले असतात आणि गुलाब त्यांच्यासाठी सरबत घेऊन येतो. तेव्हा ओवी म्हणते की आजी खूपच मज्जा आली बर का. तर सुमित्रा म्हणते की हो ना, आणि सर्व मज्जा ओवीमुळेच आली बर का. तेव्हा कावेरी म्हणते कार्यक्रम हो अगदी छान झाला बघा. तेव्हा सुमित्रा म्हणते की हो ना, आमच्या ओवीने हट्ट केला की आईबाबांचे लग्न पुन्हा व्हावे म्हणून, माझे फोटो हवेच म्हणून, तिच्यामुळे घरामध्ये हा आनंद भरला. तेव्हा नाना म्हणतात की हो ना, आणि थोडा वेळ का होईना काळजी दूर झाली. तेव्हा साईजी म्हणतो की अरे नान्या, आता तुला कसली काळजी. तेव्हा सर्वजण तर गंभीर होतात. तर नाना म्हणतात की अरे आता नाही. तेव्हा सुमित्रा लगेच म्हणते की आओ, यांना खरंच लग्न होईपर्यंत काळजीच होती. जर पाऊस पडला असता तर लाईट गेले असते आणि सर्व गोंधळ झाला असता. सायाजी काका म्हणतात की असे होय. तर ऋषिकेश म्हणतो की हो, पावसाने तर कृपा केलीच, पण आपल्या शर्वरी आणि सारंगने तर कार्यक्रमाची रंगतच आणली असे म्हणायचे. तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणते की हो ना, खरंच केवढे मोठे सरप्राईज त्यांनी आपल्याला दिले. सर्व प्लॅनिंग किती मस्त केले यांनी, अगदी गाणी सिलेक्ट करण्यापासून आणि सर्वांना पाठवण्यापर्यंत आणि कोरिओग्राफी सुद्धा सर्वांना पाठवली. आणि ती आयडिया आपल्या आयुष्यावरती ती कशी सुचली तुम्हाला. तर शर्वरी म्हणते की ती आयडिया तर आपल्या चांदोबाची आहे, म्हणजे सारंगची. तर सारंग म्हणतो की हो, पण ताईने सुद्धा मला त्यात मदत केली. तेव्हा सयाजी काका म्हणतात की पण जावई बापू, कार्यक्रम खूपच भारी झाला. तेव्हा जानकी म्हणते की हो खरंच मस्त. तेव्हा नाना म्हणतात की तसा आपला सारंग हा कवी मनाचा आहे, लहानपणी तो खूप कविता करायचा. तेव्हा जानकी म्हणते की काय, आणि एक मिनिट, मला ही नव्याने का कळते, कारण 10 वर्ष झाली माझ्या लग्नाला, मला कसे माहिती नाही. आणि आई आणि काय हो, ऋषिकेशला म्हणते की तुम्ही सुद्धा मला सांगितले नाही. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की अगं हे तर मला आत्ताच कळते. तेव्हा शर्वरी म्हणते की अगं वहिनी, कुणाला सांगितलेले नाही, फक्त मला, नानांना आणि आईला माहिती आहे. कारण ऋषिकेश दादाचे आणि सौमित्र दादाची शाळेची वेळ वेगळी होती आणि माझी आणि सारंगची वेगळी होती. त्यामुळे एकत्र खेळण्यासाठी सारंग आणि मीच असायचो, मस्ती करायला, मजा करायला. आणि तेव्हा नाना, तुम्हाला आठवते
मागच्या अंगणातील आंब्याच्या झाडाला झोका होता आणि नाना हसून म्हणतात की अगं आठवते म्हणून काय विचारते। तेव्हा शर्वरी म्हणते की नाही नाही त्याचे काय आहे। तर सारंग म्हणतो की अगं ताई तू ते कशाला सांगत बसली, किती दिवस झाले ते आता। तेव्हा शर्वरी म्हणते की सारंग तू गप्पच बस, मी सांगणार। तेव्हा विक्रांत सुद्धा सारंगला गप्प बसण्यासाठी सांगतो। तेव्हा शर्वरी सांगू लागते की त्या झोक्यावर हा जोरजोराने झोके घ्यायचा आणि त्याने रचलेल्या कविता गाणी हा जोरजोराने म्हणायचा। तेव्हा कावेरी म्हणते की किती गोड। तर शर्वरी म्हणते की गोड नाही, तो माझ्यासाठी झोका सोडायचाच नाही। सर्वांना हसू येते। तर सारंग म्हणतो की असे म्हणू नको, तुला सुद्धा मी झोका देत होतो। तेव्हा विक्रांत म्हणतो की शरू आपण एक काम करूयात, आपल्या घरीच मैफिल अरेंज करूयात, म्हणजे सारंगच्या कविता, तुझ्या आणि आईचे गोड गाणे। तेव्हा सुमित्रा म्हणते की आओ जावई बापू। तेव्हा विक्रांत म्हणतो की आई तुम्ही मनाई करायची नाही, मला माहिती आहे की तुम्ही खरंच किती गोड गाता म्हणून। तेव्हा सुमित्रा म्हणते की आओ मला तर गाण्याची आवड आहे, पण गोड गाते ती माझी आई म्हणजे आजी। आजी म्हणते की काहीतरी काय। तर शर्वरी म्हणते की हो आजी खरंच खूप गोड गाते आणि आजी खरंच तू गाणे म्हण ना ग। तेव्हा आजी म्हणते की अगं आता कसले गाणे म्हणायचे। तेव्हा नाना म्हणतात की आओ म्हणा। आणि तेवढ्यात ऐश्वर्या ही ऋषिकेशच्या मोबाईलवर कॉल करते आणि ऋषिकेश हा लगेच बाहेर बोलण्यासाठी निघून जातो आणि सर्वजण आजीला गाणं म्हणण्याचा आग्रह करतात। तर आजी म्हणते की हो कसे आहे की हे गाणे मी ओवीला सुद्धा शिकवणार आहे। आजी म्हणते की सुमित्राचा जेव्हा जन्म झाला तेव्हा मला खूप आनंद झाला होता आणि तो क्षण माझ्यासाठी अत्यंत महत्त्वाचा होता, मग तो क्षण आठवणीला धरून मी 2 ओळी म्हणते। आजी क्षण आला भाग्याचा अशी गाणं म्हणत लागते आणि तेवढ्यात ऋषिकेश तो फोन आला म्हणून बोलण्यासाठी बाहेर आलेला असतो आणि फोन घेतो, हॅलो हॅलो करतो, परंतु तिकडून काही कोणी बोलत नसते। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की तुम्ही बोलणार आहात का, कोण नेमकं कोण बोलता तुम्ही। तेव्हा ऋषिकेशच्या मागे ऐश्वर्या असते आणि ती लगेच फोन कट करते। तेव्हा ऋषिकेश पुन्हा बाहेर जायला निघतो। तेव्हा ऐश्वर्या ही लपते आणि ऋषिकेशला निघल्यानंतर ती लगेच बाहेर येते आणि ऋषिकेश आता फक्त फोनवर तर नाही, सरळ येऊन मी तुला सर्व काही सांगणार आहे म्हणून ती जायला निघते आणि तेवढ्यात सयाजी काका बाहेर येतात आणि तिचा हात धरतात आणि काय ग काय वेडेपणा करतेस, मला माहिती आहे की तू कुठे चालली ते। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की हे बघ डॅडा, एकतर अगोदरच माझा प्लॅन फसला, त्यामुळे आता मी नाही थांबू शकत, मी सरळ जाते आणि सर्व काही सत्य ऋषिकेशला सांगून टाकते। तेव्हा सयाजी काका तिला म्हणतात की स्वतःच्या पायावर तू धोंडा पाडून घेणार असेच ना, आणि तू त्याला जर सांगायला गेली तर तो तुझ्यावर विश्वास नाही ठेवणार आणि सर्व खापर तुझ्यावर फुटेल हे लक्षात ठेव। मी तुला सांगितलेले विसरलीस का, तू राजकारणात कधीही समोर यायचे नसते, दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेवून चाप ओढायचा आणि आपण नामा निराळे राहायचे म्हणजे बाजूला राहायचे। तेव्हा ऐश्वर्या म्हणते की डॅडा पण, तर सयाजी काका म्हणतात की डॅडावर तर विश्वास आहे ना, सर्व केलेली मेहनत तू वाया कशाला घालतेस, कायम योग्य संधीची वाट बघत बसायचे आणि योग्य संधी आल्यानंतर लगेच घाव घालायचा, आले का तुझ्या सर्व लक्षात। तर ऐश्वर्या मान डोलावते। तेव्हा सयाजी काका तिला म्हणतात की चल आता आतमध्ये जाऊयात। त्यानंतर इकडे जानकी रूम मध्ये असते आणि आपल्या मोबाईल मध्ये ती काहीतरी पाहत असते आणि तेवढ्यात ऋषिकेश मागून येतो आणि तिला मिठी मारतो। तेव्हा जानकी म्हणते की आओ असे काय चालले तुमचे। तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय काय। तेव्हा जानकी म्हणते की संगीत सोहळ्यामध्ये अगदी म्हातारपणापर्यंतचा आपण रोमांस पाहिला, मग अजून तुमचा रोमांस संपला नाही का। तेव्हा ऋषिकेश लाजून तिला म्हणतो की जसे तुला आवडतच नाही। तेव्हा जानकी लाजते आणि खुशून म्हणते की खरंच सारंग भाऊजींची किती छान आयडिया होती आणि आपल्यालाच आपले जगणं असे समोरून बघण्यात आले। तेव्हा लगेच ऋषिकेश तिला हातामध्ये गजरा देत म्हणतो की म्हणूनच प्रेम असे दाटून आले आणि एक चॉकलेट देतो। तर जानकी खुशून म्हणते की तुम्ही मला खुश ठेवण्यासाठी एकही चान्स सोडत नाही आणि तिला ते गजरा आणि चॉकलेट खूपच आवडते आणि ते चॉकलेट लगेच खोलून ती खायची सुरुवात करणार आणि लगेच थांबून ती ऋषिकेशला प्रेमाला भरायला जाते। तर ऋषिकेश म्हणतो की नाही मी आणले अगोदर तू खा नंतर मी। तेव्हा ऋषिकेश आपल्या हाताने जानकीला भरवतो आणि दोघे एकमेकांना भरवत ते चॉकलेट खात असतात। तेव्हा जानकी ऋषिकेशला म्हणते की जेव्हा सर्वजण आपल्यासाठी डान्स करत होते तेव्हा ते बघून आपले सर्व क्षण असे डोळ्यासमोरून आले, ते पाहून खरंच मन इतके आनंदाने भरले की खरंच छान वाटले। आणि तो गजरा आपल्या हातामध्ये घेऊन ऋषिकेश तुमचे माझ्यावर आणि माझे तुमच्यावर खरंच किती प्रेम आहे आणि पण आपल्या घरातील लोकांचे आपल्यावर किती प्रेम आहे हे परत एकदा मला नव्याने अनुभव
अनुभवायला मिळाले, मग हे सर्व आपल्याला जपायचे, आपल्याला सर्वांची काळजी घ्यायची. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की आईच्या शब्दात सांगायचे झाले की हे भरलेलं गोकुळच आपल्यासाठी सर्वस्व आहेत आणि हे घरट आपल्या दोघांना जपायचे. आई नानांचा शब्द प्रमाण मानून तेव्हा जानकी म्हणते की हो, अगदी शेवटच्या श्वासापर्यंत आपण सर्व हे जपत राहायचे. तेव्हा ऋषिकेश आपल्या हाताने तिच्या केसामध्ये तो गजरा माळतो आणि कसं आहे असे विचारतो. तर जानकी खूप खुश होऊन ऋषिकेशच्या मिठीत येते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी लग्नाची खूप गडबड चालू असते. पाहुणे मंडळी येत असतात. तर सुमित्रा गुलाबला विचारत असते की तू पाहुण्यांकडे लक्ष देतोस ना, आणि सारंग कुठे आहे. आणि तेवढ्यात सारंग तयार होऊन येतो आणि सुमित्राला विचारतो की कसा दिसतो. तेव्हा सुमित्रा म्हणते की खरंच खूप छान दिसतो आणि दृष्ट काढते. तर तेवढ्यात ऐश्वर्या सुद्धा समोर येते. तेव्हा सुमित्रा ऐश्वर्याला म्हणते की तू सुद्धा खूप गोड दिसते. तर ऐश्वर्या म्हणते की थँक्यू सो मच आणि सारंगचा चॉईस आहे असे म्हणते. तेव्हा सारंग सुमित्राला म्हणतो की आई, आज तू वधुमाई आहे आणि वरमाई सुद्धा. तेव्हा सुमित्रा हसून म्हणते की जा पटकन तू ऋषिकेश जानकीला घेऊन येते. तेव्हा सारंग ऋषिकेशच्या रूम मध्ये येऊन ऋषिकेशला म्हणतो की चला नवरदेव, तयारी झाली की नाही. तेव्हा त्याच्या अंगावर दुपट्टा टाकून ऋषिकेश त्याला म्हणतो की सारंग कसा दिसतो मी. तेव्हा सारंग म्हणतो की कसा दिसतो मी. तेव्हा ऋषिकेश म्हणतो की काय रे, काय झाले. तर सारंग सांगतो आणि अरे बाबा, हे तू विचारणे म्हणजे साखरेने मी गोड आहे का असे विचारणे. तेव्हा ऋषिकेश सारंगला विचारतो की सौमित्राचा काही फोन वगैरे. तेव्हा सारंग म्हणतो की दादा, फोन नाही आला, पण मी त्याला आमंत्रण पाठवले, मला खात्री आहे की तो नक्की येईल. ते ऐकून ऋषिकेश खुश होतो. तेव्हा सर्वजण डान्स करू लागतात आणि ऋषिकेश आतमध्ये आल्यानंतर सुमित्रा त्याचे औक्षण करते आणि तेवढ्यात सारंग त्याचे बूट घेऊन पळतो आणि म्हणतो की काय रे, तुला कसे वाटले की वहिनीच्या बाजूने कोणीच नाही का. म्हणून तो ऋषिकेशची चेष्टा करत असतो आणि आम्ही दोघे जण वहिनीच्या बाजूने आहोत असे म्हणतो. तर ऋषिकेश विचारतो की दुसरे कोण आहे. तर ओवी लगेच सारंगच्या मागून निघते. पेढा आणि गुलाबजाम असे म्हणते. सर्वांना तर गोड हसू येते. तर सारंग म्हणतो की ही आमची टीम आहे, तुझे आम्ही बूट चोरले, आता आम्ही लपून ठेवणार, तुला ते सापडणार नाही आणि आम्ही दोघे जण तुझ्याकडून भरपूर पैसे घेणार. तेव्हा ओवी म्हणते की काका, त्या पैशांचे तुम्हाला किचन सेट घेऊन दे. तर सारंग तिच्या हातावर टाळी देत येस बोलतो. तर इकडे जानकी मस्त तयार झालेली असते आणि तिला सौमित्राचा कॉल येतो आणि आम्ही आपल्या गेटच्या बाहेर आलेलो आहोत. तेव्हा जानकी म्हणते की काय तुम्ही. तेव्हा सौमित्र म्हणतो की हो, जेव्हा दादानी तुझे लग्न झाले होते तेव्हा तर मी परदेशात शिकायला होतो आणि तेव्हा तर मी ते लग्न मिस केले, पण आता सुद्धा मी तुमच्या लग्नामध्ये नाही आणि त्या आनंदाच्या क्षणी मी तेथे मी नसावे, तुम्हाला असे वाटते का. तेव्हा जानकी म्हणते की असे कसे भाऊजी, तुम्हाला तर नानांचा राग माहितीच आहे, त्यांनी तुमच्यासाठी घराचे दरवाजे बंद केले. तेव्हा सुमित्र म्हणतो पण तुमच्या दोघांच्या मनाची दार आमच्यासाठी उघडी तर आहे ना. मग बाद झाले, मग आलो आम्ही असे बोलून फोन ठेवतो. तेव्हा अवंतिका सुद्धा खुश होते आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये अवंतिका आणि सौमित्र दरवाज्यात येतात. तर जानकी त्या दोघांना पाहून खूपच खुश होते आणि अवंतिका सौमित्र भाऊजी असे म्हणते. तर सर्वजण त्यांच्याकडे वळून पाहतात. तेव्हा नाना म्हणतात की हा येथे कसा आला आणि समोर येऊन म्हणतात की हिम्मतच कशी झाली तुझे येथे येण्याची, तू या घराचा उंबरठा ओलांडून आत येणार नाही म्हणजे नाहीच. तेव्हा जानकी आणि ऋषिकेश यांना तर खूपच वाईट वाटते. त्यानंतर लग्न सोहळा पार पडतो आणि ऋषिकेश आणि जानकी एकमेकांच्या गळ्यामध्ये हार घालून जानकीच्या गळ्यामध्ये मणिमंगळसूत्र घालतो. तेव्हा सारंग मात्र आरशामधून दरवाजातच सौमित्र आणि अवंतिकेला हे सर्व दाखवत असतो. त्यानंतर इकडे हिम्मत काका ती ऋषिकेशची जी फाईल असते ती नानांच्या हातात देतात आणि पार्वती ताई आणि तुमच्याबद्दलचे सर्व पुरावे आता या फाईलमध्ये आहे. तेव्हा नाना म्हणतात की पार्वती आणि माझे नाते कुणालाच कळणार नाही. तेव्हा जानकी दरवाजात आलेली असते आणि नानांच्या आयुष्यामध्ये दुसरी बाई हे ऐकून तर तिला धक्काच बसतो. तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.